हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं माझे मम्मी पप्पा चारधाम यात्रेला गेले आणि आज ते येत आहेत. आय थिंक 15 दिवस झाले असतील आणि ते आज येत आहेत. तर आम्ही खूप वेट करत होतो आणि ह्यावेळेसची त्यांची जी यात्रा होती ती फार कठीण होती, कारण तुम्ही बघितलंच असेल न्यूजमध्ये खूप भयानक गर्दी होती. तर खरंच त्यांची यात्रा खूप अवघड झाली आणि आम्ही प्रे करत होतो की ते सेफली घरी पोहोचावेत. आणि ते फायनली आज येत आहेत आणि नाशिकलाच त्यांची फ्लाईट लँड होणार आहे. तर आम्ही त्यांना घ्यायला जाणार आहे 7:30 वाजता आणि आता वाजले सकाळचे 6:30. तर मला थोडीशी त्यांची वेलकमची तयारी करायची आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्रद्धा, व्हेरी गुड. चहा घेताना श्रद्धा प्रॉब्लेम तो असतो, ती ब्लॉक करायचं पासून जाते, शेवटी पण आठवण द्यावं लागते ब्लॉक करायचं. तर आता जाऊ थोडा बऱ्याच वेळ अजून 8 वाजता निघू आम्ही. मम्मी पप्पाने गेला एअरपोर्टला, त्यांची 8:50 पोहोचणार आहे काहीतरी फ्लाईट. थँक्यू पारस इज हेल्पिंग मी अ लॉट. दुनिया में जीना है तर काम करो प्यारे. एवढीच मिळाली त्यामुळे पण वाढले उन्हाळ्यामुळे. हो, फारसं डेकोरेशन नाही करता येणार म्हणून मी रांगोळीने काम चालू देते. तर रांगोळीचा डबा सापडत नाही मला, अचानक कुठे ठेवला गेला. हातारपट सगळं खरंच एवढी छोटी का करते? मग थोडी एक्सरसाइज झाली मग त्यातलं काहीच करत नाही, काय करू. सो अवर स्मॉल डेकोरेशन इज रेडी. आणि इथे लिफ्ट जवळ असं छोटीशी वेल काढली. खरं तर मला सुचत नव्हतं काय काढायचं, तर नेहमीप्रमाणे हीच आपली नेहमीची डिझाईन. आणि हे असं काढलंय. फुलं फारशी मिळाली नाही म्हणून फुलांचं डेकोरेशनही फारसं करता नाही आलं, म्हणून हे असं छोटंसं डेकोरेशन आहे. आतमध्ये हे आहे त्यांचं पाय धुण्यासाठी, कारण ते चारधाम यात्रा करून येतात. आणि हे आहेत भरून ठेवलेले तांबे, ज्यात एका तांब्यात आहे पाणी, एकात दूध. आणि इकडे आहे पूजेची थाळ, पाणी आणि शेळी पोळी ओवाळण्यासाठी. तर हे असं छोटंसं डेकोरेशन आपलं तयार झालेलं आहे अगदी 20 मिनिटात. आणि देवपूजा पण झाली आपली, तर खूप प्रसन्न वाटतंय घरात. पारस इराला उठवतायत आणि आता वाजले 7:45. सो इरा इज गेटिंग रेडी नाव. आणि हे आहेत वेलकम सायन्स, जे आम्ही एअरपोर्टवर त्यांच्या वेलकमसाठी तयार केलंय. सेंटरवरनच प्रिंट काढून आणली पारसने. तर वेलकम सोनू मावशी आणि काका, वेलकम मोना मावशी आणि काका. आमच्या घरातलेच मेंबर होते, मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओ. तर माझ्या आते बहिणी पण आहेत. आणि वेलकम आई आणि आबा बाबा, हे सगळं इराकडनं आहे. तर हे आम्ही तिघी पण हे वेलकम सायन्स पकडणार आहे, वेलकम कार्ड्स, आणि त्यांचं वेलकम करणार आहे. सो एव्हरीथिंग इज रेडी, एव्हरीथिंग चकाचक. हे थोडंसं पसार आहे, तो पण आवरायचा आहे. इरा, कशी वाटली रांगोळी? मला दुसरी जमतच नाही ना बच्चा. चला तर आता आम्ही निघतो मम्मी पप्पांना पिकअप करण्यासाठी. इरा पण आज एकदम फ्रेश हो नाही ना? Who is she? Siri. No, she's not Siri. She's Nexa. Nexa. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. तर आम्ही माळा पण घेतल्या त्यांचं स्वागत करण्यासाठी. 4 कपल आहेत, मग 8 माळा घेतल्या आहेत आम्ही. आणि हे आहेत वेलकम कार्ड्स. तोंड नाही दाखवायचं आपलं, फक्त तोंडासमोर पकडायचं ते. म्हणजे असं पिकबू करायचं त्यांना, असं आले का पिकबू, इरा असं. हा, तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता. माय व्हॉइस इज बेटर दॅन यू. गणपती. मला असं वाटत होतं की माझाच आवाज खराब आहे, पण माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा खराब आहे आणि माझ्या नवऱ्यापेक्षा माझा नाही इरूचा नाही. इरा, हॅव यू सीन अर्ली मॉर्निंग बिफोर? Clouds and thunders standing in
must try to figure it out alone. Yeah, I must try to figure it out alone. And now, ooh, when you're gone, ooh, I know things won't be the same no more. I'm sure it'll take a while 'cause I'm still sore. Yeah, now, ooh, when you're gone, ooh, I know I still have a long way to walk. I'm sure it'll take a while to reach the golden shore. Walls and mountains standing in छान झाला मग प्रवास एकदम चला पहिली फ्लाईट होती छान. तुमची ना? नाही. हे बघा करू दे करू दे. खोंडावा कावळीच खोंडावा भूक लागली. हॅलो. तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि मम्मी पप्पा ते आले 10:30 वाजता आणि चहा गप्पा टप्पा झाल्या आणि त्यानंतर ते आराम करतात. इतके गाढ झोपले की जेवण केव्हाचं तयार आहे पण त्यांना उठवावं असं वाटत नाही कारण त्यांची झोपच झाली नाही. गेले 15 दिवसापासून सारखा प्रवास आहे त्यांचा. आणि हे मी त्यांचे ते कपडे वगैरे लावत होते वॉशिंग मशीनला आणि अजून पण बरेच कपडे आहेत. एक बॅग भरली आणि हे सगळे इकडे वाळत आहेत. बाकी मशीनला लोड आहेत आणि बाकीचे बॅगमध्ये. इरा तिच्या फ्रेंडसोबत स्विमिंगला गेली आहे खाली. तर म्हटलं चला अपडेट देऊन देऊ कारण मी विसरून जाते व्लॉग स्टार्ट केला होता असं. आणि अवतार बघू शकतात खूप खराब झाला आहे. पिंपल पण येत आहेत. पूर्वी खूप विचारायचे सगळे तुम्ही की ताई स्किन केअर रुटीन सांग आणि आता हल्ली कोणीच विचारत नाही कारण माझी स्किनच खराब झाली आहे. ॲक्च्युली खराब झाली. खूप ॲक्ने दिसायला लागले. आमची लॉन्ड्री झाली आहे. आहेत कपडे टाकलेले. आता पुन्हा मशीनला लावणार आहे. असे 2 ते 3 राऊंड होते आणि मग झालं दंडाला. इथं राईट आई आहे. राईटला आई आहे. नाही लेफ्ट आई
आणि लेफ्टला आई, राईटला बाबा आणि राईटला मामा. हॅलो. तर तुम्ही बघितलं मम्मी पप्पा आले चारधाम करून आणि थेट मी 4-5 दिवसानंतर बोलते कारण ते खूप आजारी आहे. आता जरा बरं वाटतं पण विकनेस आहे त्यांना, बऱ्यापैकी विकनेस आहे. मम्मी पप्पा झोपलेत. आता वाजले दुपारचे 1 आणि इरा पण आता स्कूलवर नाही, तिचा फर्स्ट डे होता स्कूलचा आणि मम्मी पप्पा पण चालले सायंकाळी. ते ऐकतच नव्हते कारण पप्पांचे शेतीचे कामं वगैरे पण आहेत तर ते आजच जायचं म्हणतात. तर आज सायंकाळी ते जाणार आहे. तर मग गोड जेवणाचा बेट केलाय, पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी वगैरे आणि मोना दिदी, दाजी वगैरे सगळे येतात जेवायला कारण ते चारधाम करून आले. म्हटलं चला आमरसचं जेवण करूया. तर ते येतीलच आता, येण्यातच आहेत. तर म्हटलं चला ब्लॉग पुन्हा विसरून जाईल मी करायचं. ते आले, सगळे आले की मी दाखवते तुम्हाला. इरा पण येईलच थोड्या वेळात. तेच माझी आवरावर चालली आहे. आता फक्त भांडी लावायचं बाकी आहे आणि स्वयंपाक तयार आहे तेही दाखवते तुम्हाला. तर इथे झाली आहे कटाची आमटी. हे सगळं मावशींनीच केलंय, मी काही बनवलं नाही. इथे भात आहे, भजी, आमरस मी फ्रीजमध्ये ठेवलाय. तर इथे पोळ्या आणून ठेवल्या. मग सगळे आले की इथे चौकट सगळी कामं झाले ऑल चकाचक. फक्त राहिले भांडी लावायचं, ते मी करते आता. कसं झालं खुश स्वयंपाक? थँक्यू. मी नाही बनवलं. बिचारी मोना दिला कामाला लावून दिलं. मग बघ ना, असं बोलत हो ना. काही नको. आता परत जाणार पुढच्या वर्षी. तू झाली ना आता पायी चढवून देणार मी उतरून द्यायची असते. तर मम्मी पप्पा जात आहेत भडगावला. 2 दिवस थांबले फक्त, काही गडबडमध्ये चालले आता. 6 दिवस थांबला आम्ही. त्याच्याबरोबर 2 दिवस होते, बाकीचे झोपले होते मी. 6 दिवस. त्यातले 4 दिवस झोपले होते मी. पूर्ण थकवा काढला त्यांनी. हो. तर कशा वाटली ट्रिप तुमची, कशी झाली? खूप छानच सुंदर. हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च असं शक्तीपीठ जे असतं केदारनाथ आणि बद्रीनाथ, त्या ठिकाणी आम्ही दोघं पती पत्नी जाऊन आलो. एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आमचा प्रवास सुखरूपपणे पार पडला आणि आमचं खरोखर भाग्य की जावई आणि मुलगी दोघांनी आमचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं आणि एक अतिशय सुंदर वेलकम केलं. नेहमीच अविस्मरणीय राहील असा प्रसंग आमच्या जीवनामध्ये झाला. धावपळ झाली थोडी त्यांची, थोडीफार धावपळ होणारच आहे आणि शेवटी परमेश्वर सुद्धा आपली त्या ठिकाणी एक परीक्षाच घेत असतो आणि त्या परीक्षेला नक्कीच आम्ही उत्तीर्ण झालो असं मी समजतो. तुम्हाला वाटतं? मग तुमचं सेकंड टाइम गेलं बरं? माझं सेकंड टाइम आहे पण पप्पांसोबत. हा, जोडीने पहिल्यांदा. आमचंही भाग्य आहे की तुम्ही तुमचं चारधाम करून आल्यानंतर डायरेक्ट आमच्या घरी आले. म्हणजे आपल्याकडे आले. तर खरंच म्हणजे ते पुण्य आम्हालाही लाभलं थोडंफार. तुम्ही दोघांनी जे वेलकम केलं ते एक अप्रतिम होतं. खूप सुंदर वेलकम केलं तुम्ही आमचं. थँक्यू. मेन तर मॅडमचं होतं. नाही असं काही नाही. वेलकम सुद्धा एक आमचं चांगलं स्वागत केलं. छान वेलकम कार्ड बनवले ते. हो नाही रे, झाली झोप. वेलकम कार्ड सुंदर बनवलं वीराने आणि आमचं एअरपोर्टवरती एकदम अतिशय सुंदर असं स्वागत त्या ठिकाणी झालं. नाही, ती खूप एक्सायटेड होते अशी. सकाळी उठून लवकर तयार झाली एकदम. आपण ज्या वेळेला देवभूमीमध्ये जातो ना त्यावेळेला तिथला अनुभव बघायचा. आता आपल्याला 4 धाम यात्रा करायची तर काहीतरी अपेक्षाचं काहीतरी मागायला जातो व्यक्ती, पण तिथे गेल्यानंतर कळतं आपल्याला खूप कष्टाचा देव आहे तिथे गेल्यानंतर. आणि त्यावेळेला वाटतं की आपण खरोखर सुखी आहेत बुवा. जे महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहे, आपल्या खानदेशात आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, सुविधा आहेत, पण देवभूमीमध्ये तेवढ्या सुखसुविधा नाही आहेत. गॅस सिलेंडर संपलेलं राहायचं, त्या महिला अक्षरशः डोक्यावरती गॅस सिलेंडर घेऊन जायच्या बांधून. तर त्यावेळेला वाटायचं की त्यांची किती मेहनत आहे. एक गॅस सिलेंडर संपल्यावर ते सिलेंडर खालून वरती आणतात आणि त्यावेळेला ते चूल पेटवतात. आपण घरातल्या घरात सुद्धा बटन बंद चालू करायला कंटाळा करतो. तर तिथली मेहनत बघून खरोखर वाटतं की आपण खरोखर खूप सुखी आहेत. सगळ्या त्या गोष्टी परिपूर्ण आहेत. तर देवाजवळ काय मागायचं बाबा, इथे एवढे कष्ट आहेत देवभूमीमध्ये. त्याच्यामुळे काही असं मागावशी वाटलं नाही परमेश्वराजवळ. फक्त सगळ्यांचं परमेश्वराने निरोगी आयुष्य ठेवायला पाहिजे बस. आणि हा ते नियमाचा कार्यक्रम लेडीजचा
येणार आहे मिक्सी आपण. नाही करू दे. तूच कर ना, आई नको. काय हवं? नाही 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 नाही. नका नका. नाही मला म्हणताय हिरा माता शांत हो असं. चला छान पाऊस आहे मस्त. पहिल्या पावसात तुम्ही जाताय मस्त आरामात. बडगावला पाऊस घेऊन जा मस्त आता तिकडं. खूप त्रास येते मी जातो चालली मम्मा त्रास येते म्हणून चालू नाही आता बडगाव. गाडी आणतोय दादा तिकडे. गाडी पार्क केली होती ना. बाय बाय पप्पा.